मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांची हत्या करताना हल्लेखोरांचा ग्रुप व्हिडिओ कॉल, तब्बल 12 मिनिटांच्या ग्रुप व्हिडिओ कॉलचे पुरावे सीआयडीच्या आरोपपत्रात। मुंबईत जोगेश्वरी इथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, 5 नराधमांकडून अत्याचार, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। स्वारगेट बस स्टँड अत्याचार प्रकरणातील नराधम गाडे पोलीस असल्याचं भासवून फसवणूक करायचा आरोपी दत्ता गाडेचा पोलिसाच्या वेशातला फोटो समोर। राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर, मुंबईमध्ये धारावीतल्या चर्मोद्योगासह अन्य लघु उद्योजकांशी संवाद साधणार, सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त। विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग, रिक्त 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान, बिनविरोध निवडीची शक्यता। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार, विधान परिषदेत सतेज पाटील अनिल परबांचा सरकारला सवाल, या अर्थसंकल्पात देऊ असं म्हटलं नव्हतं, अदिती तटकरेंचं स्पष्टीकरण। आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची 2 महिन्यात चौथ्यांदा भेट, गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याची माहिती। राज्यातल्या सगळ्या उर्दू शाळांसह 8,500 अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षकांच्या पदवीची चौकशी होणार, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे आदेश। पासपोर्टसाठी जन्मदाखला अनिवार्य, परराष्ट्र खात्याचा नवा नियम, 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्म झालेल्यांना पासपोर्टसाठी जन्मदाखला बंधनकारक। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेवर 50 धावांनी मात, रविवारी भारतासोबत अंतिम सामना। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये, सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।